नमस्कार मंडळी, मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांसाठी महाराष्ट्रामध्ये अखेर ठाकरेंचा मुंबईमध्ये महापौर. तोंडातून घास काढत शिंदे सेना भारतीय जनता पार्टी यांना ठाकरेंचा पहिला वहिला मुंबईतून झटका. तोंडामध्ये घास जात असतानाच, महापौर होत असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचं मात्र काही न करता मुंबईच्या सगळ्यात मोठ्या सर्वोच्चपदी उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजेच महापौर ठाकरेंच्या ताब्यात. नेमकी काय आहे मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी बातमी? शिंदे सेनेसह अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना मात्र तगडा झटका. महाराष्ट्रात नेमकं सरकार कुणाचं? सगळेच मंत्री, सगळेच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या विरोधात. महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? सविस्तर बातमी जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश, मुंबईमध्ये महापौर. बातमी तशी महत्त्वाची आहे, तेव्हा मित्रांनो बातमीला आपण जाणून घेऊया. मुंबईच्या राजकारणामध्ये या बातमीने सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय बनवून ठेवला आहे. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना खूप मोठं यश आलं असल्याची सर्वसामान्य मराठी माणसांची सध्या खूप मोठी बोलणी चर्चा मुंबईमध्ये सुरू आहे. मुंबईतील जवळजवळ 70% मराठी माणसांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना निवडल्याचं मुंबईमध्ये समजत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही सेना आता आगेकूच करत असतानाच एक महत्त्वाची बातमी मुंबईतून येते, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचा मुंबईत महापौर. नवीन सूत्र जुळली आणि एका दगडात ठाकरेंनी 3 पक्षी गारद केल्यामुळे शिंदे सेना आणि इतर सत्ताधारी पक्षांवरती जबर धक्का बसल्याची बातमी समोर येते. शिंदे सेनेला स्वतःचा महापौर बनवायचा आहे. काँग्रेसचा त्यांना भाजपचा महापौर नको आहे. भाजपला स्वतःचा महापौर बनवायचा आहे, शिंदे गटाचा नको आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणते की भाजप सोडून आम्हाला कुणाचाही महापौर चालेल. आता चर्चा बाहेर रंगवल्या जात आहेत की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची युती होईल, परंतु असं काहीच नाही. एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी या उद्धव ठाकरे आणि भाजपच्या युतीच्या पुढ्या सोडल्या जात आहेत. या पुढ्या सोडल्या जात असल्या कारणाने मुंबईमध्ये या पुढ्यांचा कुणावरही परिणाम होणार नसल्याचं सध्या तरी दिसत आहे. दुसरीकडे मित्रांनो पाहिलं तर शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार या देखील बातम्या पेरल्या जात आहेत. आणि दुसरीकडून उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांकडून असं म्हटलं जात आहे की शिंदेच्या बऱ्याच नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरती बोलणी केली असून महापौर होणार तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं होणार, अशी चर्चा मुंबईमध्ये सुरू आहे. एकंदरीत महापौर पदाचं चित्र रंगवलं जात असतानाच मुंबईच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरेंचा कशा प्रकारे विजय होतोय हे आता आपल्याला पाहायचंय. मित्रांनो दुसरी महत्त्वाची बाब जाणूया. मुंबईच्या राजकारणात कशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी आपला महापौर बसवण्यामध्ये सगळ्यात मोठा केलाय राजकीय गेम. 22 तारखेची आरक्षण सोडत मुंबईवरती ठाकरेंचा महापौर बसवणार असल्याचं दिसून येतंय. जिंकून देखील भाजपा शिंदे पाहत राहणार, नुसते बघत राहणार. नेमकी काय आहे अपडेट? BMCमध्ये महापौर निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे काही न करता, कुठेही न जाता स्वतःचा महापौर बसवणार असल्याची माहिती या समीकरणावरून दिसून येते. या समीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर ठाकरेंचा महापौर निश्चितच मुंबईमध्ये बसणार. ही सगळी समीकरणं बघून घ्या. राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. आता तेथील नेते मंडळींना महापौर आरक्षणाचे वेध लागलेले असतानाच महापौर कुणाचा होणार याकडे सगळ्याच राजकीय पक्षांसह महाराष्ट्रातील तमाम जनतेचं आता लक्ष लागलंय. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापल्याची मुंबईमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदेंना वाटते आपला महापौर असावा, तर तिकडे उद्धव ठाकरेंना वाटतंय की आपला महापौर असावा. भाजप आपल्या डोक्याला बाशिंग लावून सध्या बसले असून गुडघ्यावर बाशिंग ते डोक्यावर भाशिंग इथपर्यंतचा प्रयत्न सध्या भाजपा करू लागले आहे. त्यामुळे मुंबईच्या तख्तावरती आपला महापौर होणार ही भाजपा सध्या चर्चा करू लागली. तसेच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महायुती आणि ठाकरे आघाडी व काँग्रेस मिळून जर एक झाले तर त्यांचा देखील मुंबईमध्ये महापौर बनू शकतो. या दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू झाल्याची महत्त्वाची बाब येते. महापौर कोण असणार, कोणाचा असणार या गोष्टी 22 तारखेच्या आरक्षण सोडतीवरती पूर्णपणे अवलंबून असल्याचं सध्या दिसतंय. यामुळे याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं असून सोडतीमध्ये कोणाला आरक्षण सुटतंय, ओबीसी, एससी, एसटी की ओपन ह्याच्यावरूनच सध्या समजून जाईल. या सोडतीत अशी एक संधी ठाकरेंची दार ठोठावते, ठाकरेंचा महापौर ठोठावते. काही न करता, भाजपचा शिंदेंचा विरोध न करता, त्यांना जवळ न करता उद्धव ठाकरेंची शिवसेना आपलं महापौरपद पदरात पाडून घेऊ शकते. देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच असेल. या उद्धव ठाकरेंच्या विधानामागे एक मोठं राजकीय आणि तांत्रिक गणित दडलेलं आहे असे यावरून वाटत आहे. तरीही समीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणतं आहे समीकरण? मुंबईची जेव्हा नोव्हेंबर 2025 मध्ये प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झाली तेव्हा 2 जागा एका समाजासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. या 2 जागा ठाकरेंचे नशीब पालटू शकणार आहेत. एकूण 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये एसटी, एससी आणि ओबीसी आदी महिलांना आरक्षण मिळत आहे. या सोडतीमध्ये 2 जागा अनुसूचित जमातीसाठी एसटी राखीव ठेवण्यात आल्या असून तर अनुसूचित जमातीसाठी एकूण 15 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. आता निकालानंतर एसटीसाठी आरक्षित जागांवरती ठाकरेंचेच उमेदवार जिंकून आले आहेत. तिथे भाजप शिंदे देखील आपापले उमेदवार दिले होते, परंतु ठाकरेंच्या उमेदवारांनी एसटी कॅटेगरीमध्ये फक्त आपलाच विजय संपादित केला आहे. एसटी प्रवर्गातील दोन्ही जागांवरती ठाकरे गटाने विजय मिळवल्यामुळे जर महापौरपद अनुसूचित जमातींसाठी एसटीसाठी राखीव झालं तर उद्धव ठाकरे यांचा महापौर होण्याचा मार्ग आता सुकर होऊ शकतोय. महत्त्वाचं म्हणजे एसटी महिला, एसटी सामान्य असे या दोन्ही जागांवरती आरक्षण होतं आणि ठाकरेंची एसटी महिला उमेदवारी जिंकली आणि एसटी सामान्यवरून देखील पुरुष उमेदवारी जिंकला आहे. ठाकरेंना महापौरपदाची लॉटरी इथेच लागणार आहे. त्यामुळे 121 आणि 53 प्रभाग क्रमांक या दोन्ही भागातून उद्धव ठाकरेंचे उमेदवार या ठिकाणी जिंकल्यामुळे भाजपकडे आणि शिंदे सेनेकडे एसटीचा एकही उमेदवार नसल्यामुळे जर एसटी कॅटेगरीला जागा सुटली तर ठाकरेंचं मुंबईवरती निर्विवाद पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध होईल. ही या घडीची मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी घडामोड आपल्या समोर दिसते. त्यामुळे मुंबईचा महापौर जर एसटी कॅटेगरी सुटली तर मात्र उद्धव ठाकरे आपला भगवा झेंडा मुंबईवरती कायम ठेवतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.